तर ह्या रेसिपीला काय नाव द्यायचं तुम्हीच ठरवा. मी ते कॉर्न घेतलेत आणि थोडंसं शिमला मिरची घेतलं, चॉप केलेलं आहे. याच्यामध्ये पिझ्झाची टॉपिंग टाकतो आहे, ती मिक्स करून घेतो आहे. याच्यामध्ये थोडंसं मेयोनीज थोडंसं टाकतो आहे, याच्यामध्ये चीज जो मेल्टवाला, त्यामुळे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, थोडंसं मीठ आणि असं प्रॉपर मिक्स करून ही आपली फिलिंग तयार करतो आहे. त्याच्यानंतर मी बनपाव घेतलेत, आपले गोलवाले पाव जे बर्गरसारखे असतात, त्याला चॉप करून घेतो आहे. पाव थोडे जुने असल्यामुळे म्हणजे फ्रेश नसल्यामुळे ते कट प्रॉपर झाले नाही. असे ब्लेड लावून, कसे ब्लेड लावा तुम्हाला हवं तसे, आणि त्याच्यामध्ये फिल केलं. हे फिल केल्यानंतर याच्यामध्ये मी चीज स्लाईस घेतले, ती चीज स्लाईस याच्यामध्ये फिल करतो आहे. आता थोडंसं याच्यामध्ये फिलिंग थोडीशी रावडी आहे, अशी प्रोफेशनल नाही आहे, बट खायला चांगलं लागतं आहे, तर असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या रेसिपी आपल्या रेस्टॉरंटला नाही बनवायच्यात, घरी बनवायच्यात. त्याच्यावरतून टाकते मोझरेला चीज खूप सारा, त्यावरती टाकते चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, आणि नंतर ह्याला आपण आता स्टीम करणार आहे. सेम दुसरा पाव पण मी तसंच करतो. याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे नंतर चीज टाकतो आहे, त्याच्यानंतर वरतून फिलिंग ॲड करतो थोडीशी राहिलेली, त्याच्यानंतर त्याच्यावरती मोझरेला चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकून